मी परत ट्राय करेन का? ओके, सो आपलं आंबट वरण तयार आहे, जे की मी फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि मला आवडलं, खूप आवडलं मला. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. हा माझा व्लॉग खूप 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 दिवसांनी असणार आहे. ह्याच्यामध्ये मी खूप शॉर्ट्स पोस्ट केलेले होते, पण मला असा एक व्लॉग शूट करायला असा अजिबात वेळ मिळत नव्हता. त्यामुळे हा माझा खूप 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 जास्त दिवसांनी आलेला माझा व्लॉग असणार आहे. त्यामुळे बघत राहा हा व्लॉग पूर्ण. आज मी एक रेसिपी करणार आहे, जी की मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे तुमच्या समोर डिरेक्टली. त्याचं नाव आहे आंबट वरण. येस, मी फर्स्ट टाइम आंबट वरण ट्राय करणार आहे. आतापर्यंत मी वाटणातलं वरण केलेलं होतं, साधं वरण आपलं नेहमीचं आहे ते केलेलं होतं, पण आता मी आंबट वरण मी फर्स्ट टाइम करणार आहे. त्याचा मी व्लॉग बनवते पूर्ण, कारण डिटेल रेसिपीज मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे आज. आणि माझे एक्सपिरियन्स, माझं कसं वाटलं हे सगळं तुम्हाला जेन्युइन एक्सपिरियन्स मी सांगणार आहे. त्याच्यामुळे आज हा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. सो चला, कुठच्याही प्रकारचा लेट न करता आपण जाऊया स्ट्रेट आपल्या किचनकडे. किचन आपली वाट बघताय. आंबट वरण आपल्याला बनवायचं आहे आणि मी कधी आंबट वरण बनवलं नाही आहे. त्याच्यामुळे आज फर्स्ट टाइम मी तुमच्यासमोर आंबट वरण बनवणार आहे आणि मी तुम्हाला त्याचं रिव्ह्यू पण देणार आहे की कसं लागतंय ते. त्यासाठी आपल्याला पहिलं इन्ग्रेडियंट लागणार आहे तूर डाळ. हे आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे, तूर डाळ. आता आपण ह्याला भिजवूया, त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा टाकूया बारीक चॉप करून आणि त्याला शिजवूया. ओके, मी आता ती डाळ कुकरला लावलेली आहे आणि ती शिजते व्यवस्थित. आता मी ही चिंच पप्पाने आणली. हे चिंच मी थोड्या वेळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवेन, म्हणजे त्याचा पूर्णपणे असा रस येईल. त्याच्यामुळे मी ही चिंच पाण्यामध्ये भिजत. ओके, सो ही आपली इथे डाळ शिजले आणि आता ह्याला मी व्यवस्थित घोटून घेणार आहे. आता ही मी डाळ ह्यात टाकते. ते ह्याला मी व्यवस्थित घोटून घेते. करत आहे मी ना, हे चिंचेचं पाणी तयार करून ठेवलंय. मी ह्यातले 4 स्पून ह्यात टाकेन आणि थोडासा गूळ. आम्हाला जास्त गोड आवडत नाही, त्याच्यामुळे आम्ही थोडासाच गूळ मी घेते, कारण नाहीतर मग घरी जास्त कोण खाणार नाही. परत मी ह्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडंसं मीठ, अगदी थोडंसं तिखट, हिंग थोडंसं. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आंबट वरणाची फोडणी आता आपल्याला घालायची. मी व्यवस्थित त्याला सगळं घोटून वगैरे घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी आपल्याला मेन लागणार आहेत लसूण. लसणाच्या मी 7 ते 8 पाकळ्या घेतल्यात आणि त्या आपल्याला ठेचूनच घ्यायच्यात, त्याच्या चॉप करून नाही घ्यायच्यात. ठेचून त्याचा स्वाद चांगला येतो, त्यामुळे आपल्याला त्याला ठेचायचं आहे. ह्यात जाईल तेल, ह्यामध्ये जाईल आपला ठेचलेला लसूण, थोडी मोहरी, थोडा कढीपत्ता. वा, लसणाचा वास किती छान येतोय. ह्यामध्ये जाईल थोडंसं हिंग. कलरसाठी मी टाकते इथे लाल तिखट. आणि आता मी टाकणार आहे आपली फेटून घेतलेली डाळ. यामध्ये मी पाणी टाकते. आता ह्या वरणाला 10 मिनिट तरी उकळी येऊ देत. सुंदर अशी उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट टाकूया. आता ह्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे खोबरे टाकणार आहे आणि वरून कोथिंबीर. सो अशा प्रकारे आपलं आंबट वरण तयार आहे. मी हे टेस्ट करून बघते कसं आहे ते. ओके, सो आपलं आंबट वरण तयार आहे. आता मी टेस्ट बघते.
गरम. ओ लसूण, ठेचलेली लसूण. आणि मला लसूण फार आवडते, म्हणजे वरणातली लसूण वगैरे असते ती मी खाते, आवडीने खाते. येस, वरणाला थोडासा आंबटपणा, थोडंसं गोड आणि तिखट नाही म्हणता येणार ह्याला, पण आंबट गोड असं एक हे तुरडाळीचं वरण आहे. आणि जे की पौष्टिक, हेल्दी काय म्हणाल तुम्ही ते, पण खूप सुंदर रेसिपी आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा साधं आपलं फोडणीचं वरण किंवा वाटले डाळीचं वरण खायचं जर कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की ह्या प्रकारे वरण ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मला माहिती आहे खूप हेल्दी रेसिपी आहे ही खरं तर. सो या, आपण आंबट गोड आहे, ज्यांना तिखट आवडतं खायला त्यांना मे बी हे जास्त आवडणार नाही, पण ज्यांना आंबट गोड खायची इच्छा आहे, ज्यांना रस्सम राईस वगैरे खायची इच्छा असते त्यांना नक्की हे वरण आवडेल, नक्की. सो हे होतं आंबट वरण, जे की मी फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि मला आवडलं, खूप आवडलं मला. मी परत ट्राय करेन का, तर येस नक्की. जेव्हा मला कंटाळा येईल की फोडणीचं वरण खायचं कंटाळा येईल, किंवा मला वाटण टाकून जेव्हा आपण वरण करतो ते वरण खाण्याचा मला कंटाळा येईल, तेव्हा मी नक्की ह्या टाईपचं वरण नक्की ट्राय करेन. कारण एक तर ते हेल्दी आहे, खूप प्रोटीन्स मिळू शकतात तुम्हाला, डाळी खाताय तुम्ही त्याच्यामुळे, आणि हेल्दी असून ते खूप चवदार आहे. म्हणजे आंबट गोड खायची जेव्हा मला इच्छा होईल त्यावेळेला मी नक्की हे वरण ट्राय करेन. आणि वरून जेव्हा आपण तूप टाकून खातो त्याचा आहा एक वेगळा एक स्वाद येतो, त्याच्यामुळे मी नक्की हे ट्राय करेन. सो येस, तुम्हीही हे घरी वरण ट्राय करा नक्की आणि मला सांगा की तुम्हाला हे वरण कसं वाटलं. तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल आणि माझा हा व्लॉग आजचा आवडला असेल तर माझ्या ह्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा मी येईन नवीन एक व्लॉग घेऊन, नवीन शॉर्ट्स, यूट्यूब शॉर्ट्स वगैरे घेऊन मी येईन. तोपर्यंत बाय गाईज. आणि येस, आजकाल मी खूप कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करते यूट्यूबला. मला माहिती आहे मी एक डॉक्टर आहे, मला एक हॉस्पिटल आहे, मी हॉस्पिटलला जॉब करते आणि घरी येऊन परत मला हे सगळं यूट्यूब पण बघावं लागतं, त्यामुळे माझे व्हिडिओज दर दिवशी येत नव्हते. पण आणि मध्यंतरी मी खूप बिझी पण होते, पण आता मी खूप प्रयत्न करते की रोज माझा एक तरी यूट्यूबला शॉर्ट जायला पाहिजे, ह्यासाठी मी खूप ट्राय करते. तुम्ही जर नोटीस करत असाल तर तुम्हाला नक्की लक्षात येईल. सो येस, हा होता माझा व्लॉग. प्लीज माझ्या व्लॉगला लाईक करा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय गाईज.